नमस्कार. इयत्ता 9वी व 10वी गणित एक व 2 प्रश्नपत्रिका आराखडा. आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. ही जी प्रश्नपत्रिका आराखडा आहे ही सत्र 1 सत्र 2 साठी सुद्धा चालणारी आहे. यामध्ये काही सूचना महत्त्वाच्या असतात, त्या सूचना या ठिकाणी आपण पाहूया. प्रश्नपत्रिकेमध्ये असणाऱ्या सूचना ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहूया. पहिली जी सूचना आहे ती आहे सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत. आवश्यक आहेत. दुसरी जी सूचना आहे ती आहे गणकयंत्राचा वापर करता येणार नाही. गणकयंत्राचा वापर करता येणार नाही, म्हणजे कॅल्क्युलेटर वापरता येणार नाही, अशी दुसरी सूचना त्या ठिकाणी दिलेली आहे. तिसरी जी सूचना आहे ती आहे प्रश्नांच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात. तुम्हाला प्रश्नपत्रिकेत प्रश्नांच्या उजवीकडे पूर्ण गुण त्या ठिकाणी दाखवलेले असतात. त्या प्रश्नाला किती गुण आहेत ते त्या ठिकाणी दाखवलेले असते ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. चौथी जी सूचना असते ती असते प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नांच्या उत्तराचे मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल. म्हणजे बहुपर्यायी जे प्रश्न आहेत
प्रश्न पाहिल्यामधला ए आकडा, त्याच्यामध्ये तुमचा पहिला जो तुम्ही सोडवलेला असेल तोच ग्राह्य धरला जाईल असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पाचवी जी सूचना आहे, बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे किंवा उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक उत्तराच्या पर्यायाचे वर्णाक्षर जसे ए असेल, बी असेल, सी असेल किंवा डी असेल लिहावे. म्हणजे आपल्याला प्रश्न क्रमांक 1 मध्ये एक आकडा आहे, त्याचा पर्याय तुम्हाला जो वाटतो, ए बी सी डी असे 4 पर्याय असतात, तो फक्त ए बी सी डी या वर्णाक्षरातच उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. तर मित्रांनो, या सूचना आपल्याला जेव्हा आपण प्रश्नपत्रिका वरून उत्तरपत्रिका लिहिणार आहोत तेव्हा या सूचना आपल्याला पाळायच्या असतात. या सूचना आपल्याला समजल्या असतील. आता आपण खऱ्या म्हणजे प्रश्नपत्रिकेच्या आराखड्याकडेच जाणार आहोत. तर गणिताचा जो प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे 9वी 10वी साठी, तो या ठिकाणी आपण देणार आहोत. प्रश्न पहिला कोणता आहे, प्रश्न दुसरा कोणता आहे, प्रश्न तिसरा कोणता आहे, हे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर प्रश्न पहिला ए जो आहे तो या ठिकाणी आपण लिहूया. प्रश्न पहिला जो आहे त्यामध्ये ए हा उपप्रश्न असतो आणि यामध्ये आपल्याला दिलेलं असतं पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा
असा प्रकारचा पहिला प्रश्न असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4 उपप्रश्न दिलेले असतील. त्यामध्ये 4 पर्याय असतील प्रत्येक प्रश्नाला आणि त्या पर्यायाचं वर्णाक्षर आपल्याला प्रत्येक उपप्रश्नासमोर लिहायचं आहे. याला जे गुण असणार आहेत ते आहेत 4 गुण असणार आहेत या प्रश्नाला. म्हणजे प्रश्न 1A ला 4 गुण त्या ठिकाणी असणार आहेत. भारांश 4 आहे. बी, खालील उपप्रश्न सोडवा असा तो प्रश्न असणार आहे. बी, खालील उपप्रश्न सोडवा हा बी आकडा असणार आहे. याला सुद्धा 4च गुण असणार आहेत. यात 4 प्रश्न दिलेले असणार आहेत आणि 4ही प्रश्न सोडवायचे. प्रत्येकी 1 गुण असणार आहे. म्हणजे प्रश्नांची संख्या या ठिकाणी आहे, प्रश्नांची संख्या आहे 4. प्रश्नांची संख्या आहे 4. प्रत्येकाला गुण आहे, प्रत्येकाला गुण आहे 1. असे सर्वची सर्व प्रश्न 1 मध्ये सोडवायचे आहेत आणि प्रश्न 1 जो आहे तो एकूण 8 गुणांचा असणार आहे. प्रश्न 1 जो आहे तो 8 गुणांचा असणार आहे. या ठिकाणी प्रश्न 1 ला आपल्याला कोणताही पर्याय नाहीये, एक्स्ट्रा आपल्याला मिळणार नाहीयेत सोडवायला आणि अतिशय अचूक या ठिकाणी आपल्या ज्ञानावर आधारित हा प्रकार आहे. प्रश्न प्रकार 1 तो आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. प्रश्न 2 चा विचार करूया. प्रश्न क्रमांक 2 गणितामध्ये 1 असो किंवा 2 नंबरचा असो, प्रश्न 2 मध्ये सुद्धा ए असणार आहे. ए जो असणार आहे त्यामध्ये खालीलपैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करून लिहा. पूर्ण करून लिहा असा ए प्रश्न असतो. हा प्रश्न जो असतो तो 4 गुणांचा असतो. याचे जो भारांश आहे तो 4 गुणांचा आहे. यामध्ये तुम्हाला 2 कृती करायच्या असतात आणि दिलेल्या असतात एकूण 3 कृती. 3 कृतींपैकी 2 कृती त्या ठिकाणी आपल्याला करायच्या असतात. 3 कृतींपैकी 2 कृती करायच्या असतात. म्हणजे या ठिकाणी 3 कृती दिलेल्या असतात. त्यापैकी कृतींपैकी 2 कृती करायच्या असतात. प्रत्येकी 2 मार्क्स असतात. प्रत्येकी 2 गुण असतात. म्हणजे 2 जे प्रश्न असतात त्यांना 2 गुण म्हणजे एकूण 4 गुण त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर बी जो आकडा आहे, बी जो उपप्रश्न आहे त्यामध्ये खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा अशा पद्धतीचा प्रश्न असतो. हा जो प्रश्न असतो याला भारांश जो असतो तो 8 असतो. 8 मार्काला हा प्रश्न असतो आणि याच्यामध्ये तुम्हाला एकूण 5 उपप्रश्न दिलेले असतात.
म्हणजे पैकी 5 उपप्रश्नांपैकी उपप्रश्नांपैकी 5 उपप्रश्नांपैकी 4 उपप्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येकी 2 गुणाचा हा प्रश्न असतो. प्रत्येकी 2 गुण असतात. म्हणजेच या ठिकाणी 2 गुणिले 4 8. म्हणजेच प्रश्न क्रमांक 2 मध्ये 2 उपप्रश्न असतात, ए आणि बी. ए ला 4 गुणांचा भारांश आहे, बी ला 8 गुणांचा भारांश आहे. असा प्रश्न 2 जो असतो तो एकूण 12 गुणांचा असतो. प्रश्न 2 हा 12 गुणांचा असतो. यामध्ये पहिला जो आहे तो कृतीवर आधारित असतो. म्हणजे त्या ठिकाणी बॉक्स दिलेले असतात आणि ते बॉक्स आपल्याला भरायचे असतात. म्हणजे रिकाम्या जागा थोडक्यात भरायच्या असतात. आणि प्रश्न जो दुसरा असतो बी, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. यामध्ये तुम्हाला 2-2 गुणांचे जे सोपे प्रश्न असतात ते या ठिकाणी दिलेले असतात. तर अशा पद्धतीने प्रश्न 2 जो आहे तो आपल्याला प्रश्नपत्रिकेत, बोर्डाला सुद्धा अशाच पद्धतीचं फॉर्मॅट असतं आणि इतर सुद्धा सत्र 1 सत्र 2 मध्ये सुद्धा याच पद्धतीचं फॉर्मॅट दिलेलं असतं. प्रश्न 3कडे आपण जाऊया. प्रश्न क्रमांक 3 जो आहे, प्रश्न 3. प्रश्न 3 मध्ये ए जो असतो तो परत कृतीवर असतो. खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करून लिहा आणि या कृतीला 3 गुण असतात. 3. आणि या ठिकाणी ज्या कृती दिलेल्या असतात, एक पूर्ण करायची असते आणि तुम्हाला 2 कृती दिलेल्या असतात. म्हणजे 2 कृतींपैकी एक कृती प्रत्येकी तुम्हाला एकच कृती आहे, प्रत्येकी 3 गुणांचा ही कृती असते. म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बॉक्स दिलेले असतात गणितामध्ये आणि ते बॉक्स जे आहेत ते भरायचे असतात. तर हा ए असतो. बी जो असतो त्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 2 उपप्रश्न सोडवा. अशा पद्धतीचा बी आकडा असतो. याला एकूण गुण असतात 6. यामध्ये तुम्हाला बी मध्ये 4 पैकी 2 सोडवायचे असतात. 4 पैकी 2 म्हणजे 4 उपप्रश्नांपैकी उपप्रश्नांपैकी 2 उपप्रश्न सोडवायचे असतात. आणि प्रत्येकी गुण जे असतात, तो 3 असतात. 3 दुने 6 आणि या प्रश्नाला एकूण 9 गुण असतात. या प्रश्नाला एकूण 9 गुण असतात. तर प्रश्न 3 जो आहे त्याला 9 गुण त्या ठिकाणी असतात.
आणि यामध्ये 2 उपप्रश्न हे असतात. आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेलं असेल. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न 4 कडे जाऊया आपण. प्रश्न 4. प्रश्न 4 जो आहे तर तो जो आहे प्रश्न क्रमांक 4 गणितामध्ये प्रश्न 4था जो असतो 9वी 10वी साठी खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा अशा पद्धतीचा प्रश्न असतो. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 2 उपप्रश्न सोडवा अशा पद्धतीचा प्रश्न असतो आणि याला भारांश असतात 8. म्हणजे याचे गुण असतात 8. 8 मार्काचा प्रश्न आहे. 2 सोडवायचे. आपल्याला प्रश्न 3 दिलेले असतात. म्हणजे 3 उपप्रश्न असतात आणि त्या 3 उपप्रश्नांपैकी आपल्याला सोडवायचे 2 उपप्रश्न आणि प्रत्येकाला आपल्याला प्रत्येकी गुण असतात 4. म्हणजे त्या ठिकाणी 4 दुने 8 गुणाचा हा प्रश्न असतो. तर हा प्रश्न थोडा दीर्घोत्तरी टाइप मध्ये येतो. त्याच्यानंतर प्रश्न 5वा. प्रश्न 5वा जो असतो तो असतो खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. हा असतो 3 गुणांचा प्रश्न. हा असतो 3 गुणांचा प्रश्न. मग या ठिकाणी 2 उपप्रश्न असतात आणि 2 उपप्रश्नांपैकी एक उपप्रश्न सोडवायचा असतो. एक उपप्रश्न सोडवायचा असतो आणि प्रत्येकी गुण असतात 3. म्हणजे प्रश्न 4था जो असतो तो 8 गुणांचा असतो आणि प्रश्न 5वा जो असतो 3 गुणांचा असतो. असं जर बघितलं आपण तर प्रश्न पहिला हा एकूण प्रश्न पहिला जो असतो तो 8 गुणांचा असतो. प्रश्न दुसरा जो असतो तो 12 गुणांचा असतो. प्रश्न तिसरा जो असतो तो 9 गुणांचा असतो. आपण आता बघितलं. आणि प्रश्न 4था हा 8 गुणांचा. प्रश्न 5वा हा जो असतो तो 3 गुणांचा असतो. एकूण जे गुण असतात आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये मिळवायचे ते असतात 40 गुण. एकूण आपल्याला 40 गुण मिळवायचे असतात. म्हणजे या ठिकाणी हे 20 गुण झाले. हे 17 आणि हे 3 असे बरोबर 40 गुण या ठिकाणी झालेले आहेत. तर असे एकूण 40 गुणांचा ही प्रश्नपत्रिका असते. बोर्डाची ही 40 गुणांचीच असते. हा आराखडा आपल्याला समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.